आपण आता जी चर्चा करतोय ती रास आहे कुंभ रास। ह्या राशीचक्रामधील 11वी रास। ह्यापूर्वी 2 भाग झालेले आहेत। तुम्हाला जर ती गोष्ट समजून घ्यायची असेल तर त्या पूर्वीच्या 2 व्हिडिओंना तुम्ही पहा, त्या ब्लॉगला तुम्ही पहा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की पुढची गोष्ट काय आहे ती। मित्रांनो, मी ज्या गोष्टी तुम्हाला सांगतोय त्याच्या मागचा उद्देश एवढाच आहे की त्यांची कार्यपद्धती, त्या जातकांची आणि त्यांचा स्वभाव गुणधर्म, त्यांची कार्यशैली हे लक्षात यावी। मी त्यांच्यासोबत जायला लागलो बॉम्बे हॉस्पिटलला रेडिएशन घेण्यासाठी। मित्रांनो, ती जी परिस्थिती मी बघितली डोळ्याने, त्यांची अवस्था बघितली, ती मन हेलावून गेलं त्यावेळेला। मित्रांनो, बघा काय अवस्था झाली ती, काय परिस्थिती येऊ शकते। आपण चुकीचे निर्णय घेतले, चुकीच्या ठिकाणी गेलो तर, आणि ह्याला कारणीभूत काय आहे हे मला माहिती आहे। हे असं का घडलं हेही मला माहिती आहे। ते समजून घ्यायला, ते समजायला वेळ गेला फक्त। त्याच्यावरती मी एक व्हिडिओ बनवेन वेगळा, मात्र की मी काय जगू शकणार नाही, माझं काय ठीक नाही आहे, मी चाललो, तुम्ही मजा करा, तुमची माझ्यानंतर अगदी मजाच आहे, मी तुम्हाला रोखणार नाही, टोकणार नाही, बोलणार नाही, अशी त्यांची ती भाषा होती। पण त्या दिवशी त्या विठ्ठल मंदिराच्या पायरीवर बसून त्यांनी ते शब्द उच्चारले, राजू माका जगाचा रे। मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहताय, कुठल्या गावातून, कुठल्या शहरातून, गल्लीतून की दिल्लीतून, तुम्ही कुठल्या राशीचे जातक आहात, कुंभ राशीचे जातक असाल तर त्याप्रमाणे आपली नोंद करावी। तुमच्याकडे एखादी गोष्ट असेल तर ती तुम्ही मला पाठवावी ईमेल ID मार्फत किंवा व्हॉट्सअपवरती। मी नक्कीच त्याचं समाविष्ट करेन माझ्या शृंखलेमध्ये। नमस्कार मित्रांनो, सनातनी वास्तव या माझ्या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत। मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी केळुसकर। मित्रांनो, आपण चर्चा करतोय राशीचक्रावरती, आणि या राशीचक्रावरती चर्चा करताना आपल्याला 10 राशी समजून घेतलेल्या आहे, आपण त्याची माहितीसुद्धा घेतली आहे आणि त्या राशींच्या जातकांची गोष्टही तुम्हाला सांगितली आहे। आपण आता जी चर्चा करतोय ती रास आहे कुंभ रास। या राशीचक्रामधील 11वी रास। मित्रांनो, त्याची तुम्हाला थोडक्यात माहिती दिली आहे मी, आणि त्याच्यावरती त्या राशीच्या जातकाची गोष्टही तुम्हाला सांगतोय। ह्यापूर्वी 2 भाग झालेले आहेत। तुम्हाला जर ती गोष्ट समजून घ्यायची असेल तर त्या पूर्वीच्या 2 व्हिडिओंना तुम्ही पहा, त्या ब्लॉगला तुम्ही पहा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की पुढची गोष्ट काय आहे ती। मित्रांनो, मी ज्या गोष्टी तुम्हाला सांगतोय त्याच्या मागचा उद्देश एवढाच आहे की त्यांची कार्यपद्धती, त्या जातकांची आणि त्यांचा स्वभाव गुणधर्म, त्यांची कार्यशैली हे लक्षात यावी। त्या अनुषंगाने मी ह्या गोष्टी सांगतोय। आपण सगळी सरळ गोष्टीकडेच वळूया, कारण मी माहिती तुम्हाला थोडक्यात दिलेली आहे। बाकीची माहिती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे, विस्तृत माहिती आहे ती, कारण त्याच्यावरती चर्चा करण्यात अर्थ नाही आहे, कारण ही माहिती सारासार लोकांना माहितीच आहे। ही जी काय माहिती आहे ती सारासार लोकांना माहितीच आहे। महत्त्वाचा उद्देश काय माझा आहे तर ह्या राशीचे जे काय जातक आहेत त्यांना आगा करणं, सावध करणं, लक्षात आणून देणं, आपले चांगले गुण आणि अवगुण लक्षात आणून देणं, आणि ते लक्षात आल्यानंतर ते आपल्या आयुष्यात आमूलाग्र बदल करतील आणि आपलं आयुष्य घडवतील, आपल्या आयुष्यामध्ये उत्कर्ष करतील। आणि त्या अनुषंगाने मी ह्या गोष्टी तुम्हाला सांगतो। हा माझा उद्देश आहे। मित्रांनो, ज्योतिषशास्त्र जे आहे ना, हे मी जे तुमच्यासमोर मांडतोय ते इतरांप्रमाणे, इतर ज्योतिषांप्रमाणे मांडत नाही आहे। मी विज्ञान आणि शास्त्र या गोष्टीला समोर ठेवून ह्या गोष्टी मांडतोय। त्यामुळे तुम्ही, मी जो हा विषय मांडतोय तो त्या दृष्टीने बघा।
तुमच्या आयुष्यात काय करोडो रुपये येणार आहे, तुमच्या आयुष्यात काय तुमचा लाभ तुम्हाला मिळणार आहे, जमीन जायदाद मिळणार आहे, ह्याच्यावरती माझं हे नसतो. ह्या विषयावरती मी जास्त चर्चा करत नाही, कारण तुमच्या हातात तुमचं भविष्य आहे. फक्त तुम्हाला काय लक्षात येणं गरजेचं आहे की आपल्या आयुष्यात येणारे अडचणी, बॅरिकेड, अडथळे हे ज्यावेळी तुमच्या लक्षात येतील आणि त्याच्यावरती तुम्ही मात कराल, त्यावेळी तुम्ही तुमचं आयुष्य, तुमचं भविष्य घडवू शकता. आजचं वर्तमान तेच उद्याचं भविष्य. आपण सरळ गोष्टीकडे वळूया. मित्रांनो, साबाजी गणेश केळुसकर ही जी व्यक्ती आहे, म्हणजे माझ्या वडिलांबद्दल मी सांगतोय, ह्या राशीचे जातक ते आपल्या आयुष्यात संघर्ष करतायत आणि संघर्ष करत करत त्यांनी आपलं बहिणींचं लग्नसुद्धा लावून दिलं, आपल्या भावाचं लग्न लावून दिलं, त्याचा संसार त्याला थाटून दिला. हे सर्व चालू होतं. मित्रांनो, त्या काळामध्ये त्यांच्या आयुष्यात असं एक वादळ आलं. त्या वादळ म्हणजे काय, त्यांच्या आयुष्यात शारीरिक संबंधात एक प्रश्न निर्माण झाला. त्यांना त्रास व्हायला लागला, गळ्याकडे गिळताना त्यांना त्रास व्हायला लागला. तर त्यांनी मग त्याची उपचार करायला सुरुवात केली. त्या उपचाराच्या दरम्यान त्यांच्या लक्षात आलं की त्यांना सांगण्यात आलं की तुम्हाला कॅन्सर झाला आहे. मित्रांनो, आता ही गोष्ट कुठेतरी संशयास्पद वाटली. तेवढं आम्हाला सुरुवातीला माहीत नव्हतं, कुटुंबियांना, माझ्या आईला माहिती नव्हतं, म्हणजे त्यांच्या पत्नीला आणि त्यांच्या मुलांना माहीत नव्हतं. म्हणजे आम्हाला त्या गोष्टी माहिती नव्हत्या की त्यांना कॅन्सर डिटेक्ट झालं आहे म्हणून. पण ते थोडेसे बावरलेत, घाबरले होते आणि मनात एक प्रश्नसुद्धा होतो की त्यांना कुठलंही व्यसन नव्हतं, मग कॅन्सर कसा होईल हा प्रश्न त्यांच्या मनात निर्माण झाला होता. मी कसलंही व्यसन नाही मला, तरीसुद्धा मला कॅन्सर कसा काय झाला. आणि ह्या प्रश्नाने ते थोडंसं साशंकित होते. पण उपचार घ्यायला त्यांनी सुरुवात केली होती. KMमध्ये जाऊन त्यांना ती माहिती पडली की त्यांना कॅन्सर झालं आहे. अन्ननलिकेला त्यांच्या कॅन्सरची गाठ आलेली आहे. कॅन्सर म्हणजे काय, पेशींची अनियमित वाढ. आणि त्याच्यावर त्यांचा उपचार चालू होते. पण ते थोडेसे मनाने धास्तवले होते की आता मी काय बरा होऊ शकणार नाही, माझं काय ठीक नाही आहे, मला काय आता माझं पुढचं आयुष्य मला काय आता दिसत नाही आहे, भवितव्य दिसत नाही आहे, मला मृत्यूला सामोरं जावं लागणार. अशी त्यांची एक ठाम भूमिका झाली त्या काळामध्ये, त्या परिस्थितीमध्ये. कारण कॅन्सरवरती उपचार नाही आहेत आणि कॅन्सरचा रोगी बरा होऊ शकत नाही, अशी त्याच्यावरती चर्चा होती, माहिती होती. त्यामुळे थोडे ते धास्तवलेले होते. ऑपरेशन करून घ्यायची त्यांची तयारी नव्हती. असं सर्व एकंदरीत ती परिस्थिती निर्माण झाली होती. नंतर कळलं असं, नंतर अशी गोष्ट घडली की म्हणजे त्यांची ते रेडिएशन चालू आहे, त्यांच्यावरती रेडिएशनचा मारा चालू आहे. त्यामुळे आतून शरीरसुद्धा त्यांचं खंगवत गेलं होतं. पण त्या दरम्यान त्यांच्या मुलांना, म्हणजे आम्हाला आणि त्यांच्या पत्नीलाही कळलं. ते सांगावं लागलं की आम्हाला कॅन्सर झाला आहे, मला कॅन्सर झाला आहे आणि मी काय वाचू शकणार नाही. आणि मग ते सांगायला लागले. ते आपल्या पत्नीला, म्हणजे माझ्या आईला सांगायला लागले की बाबा आता काय मी जगणार नाही, तू मजा कर, नातवंड पतवंडावर मजा कर, मी चाललो, अशी ती भाषा वापरायला लागली. आणि त्याच दरम्यान त्यांची ती उपचार चालू होते बॉम्बे हॉस्पिटलमध्ये. आणि मग माहिती पडल्यानंतर त्यांची ती शारीरिक अवस्था पण जराशी कंडम झाली होती. त्यामुळे मग ती गोष्ट त्यांना सांगावी लागली, कारण शेवटी आधार हवाच ना. आम्हाला भावंडांना कळली, म्हणजे त्यांच्या मुलांना कळली. आणि मग तो उपचार चालू आहे. त्या उपचाराच्या दरम्यान मग मी त्यांच्यासोबत जायला लागलो बॉम्बे हॉस्पिटलला रेडिएशन घेण्यासाठी.
मित्रांनो, ती जी परिस्थिती मी बघितली डोळ्याने, त्यांची अवस्था बघितली, ती मन हेलावून गेलं त्यावेळेला. आता त्या काळामध्ये ज्यावेळी आम्ही बॉम्बे हॉस्पिटलमध्ये जात होतो, त्यांची ती सेटिंग चालू होती, त्यांचे ते उपचार चालू होते. त्या उपचाराच्या दरम्यान एक आठवड्या 15 दिवसानंतर अशी एक घटना घडली की आम्ही हॉस्पिटलमध्ये होतो. ते रेडिएशन घेण्यासाठी त्या रूममध्ये गेलेत डॉक्टरसोबत, जिथे रेडिएशन दिलं जायचं तिथे. मी बाहेर बसलो होतो त्या रूमच्या, त्या खोलीच्या, आणि ते रेडिएशन घेऊन बाहेर पडलेत, ते उपचार करून बाहेर पडलेत. पण त्या दरम्यान ती फाईल त्यांची आतमध्ये ते विसरून आलेत, त्या केबिनमध्ये, त्या रूममध्ये. म्हणजे त्यांची ती ह्याची फाईल, त्यांच्या सगळे केस पेपर वगैरे जे काय त्यांचे हे होते त्याची फाईल ते विसरून आले होते. म्हणून ते आणायला उठलेत, जायला निघालेत. तर मी म्हणालो, थांबा तुम्ही, मी जातो. पण ते पुढे नाही, मी जातो, मला डॉक्टरला पण काय विचारायचं आहे, बोलायचं आहे, असं बोलून ते निघाले पुढे जायला. मित्रांनो, मग मी त्यांच्या पाठवून गेलो, कारण थोडंसं ते थकले होते, तर तोल जाईल काय जाईल म्हणून मी त्यांच्यासोबत पुढे गेलो पार्टनरांच्या. ते आतमध्ये गेलेत आणि कानावरती शब्द पडलेत. म्हणजे आतमध्ये रूममध्ये दाखल व्हायच्या अगोदर त्यांच्या कानावरती आणि माझ्या कानावरती शब्द पडलेत की तुमचं कमिशन तुम्हाला पोचेल, तुमचा पेशंट येऊन गेला आहे, तुमचं कमिशन तुम्हाला पोचेल, असे कानावर त्यांच्या शब्द पडले. आताच नुकतेच ते गेलेत. मित्रांनो, याचा लक्षात आलं का? ते आजगावकर डॉक्टर बरोबर बोलत होते. आता ते हयात नाही आहेत. आजगावकर डॉक्टर, ते त्यांनी त्यांना बॉम्बे हॉस्पिटलला पाठवलं होतं. मित्रांनो बघा, म्हणजे हे डॉक्टर कसे काय खेळ करतात, कमिशनसाठी एखाद्या रोग्याशी कसं काय खेळतात. त्यावेळी एकदम माझे वडील स्तब्ध झालेत. मीही कुठेतरी फ्रीज झालो ते ऐकून. बाहेरून बसलो आम्ही. मग मी जाऊन ती फाईल घेऊन आलो. आता जाण्यात काय अर्थच नव्हता ना, बोलण्यात काय अर्थच नव्हता, सगळं उघडं पडलं ना. म्हणजे कमिशनसाठी हा सर्व खेळ खेळला गेला. मित्रांनो, लक्षात आलं का? मग मी ठरवलं, पण त्या दरम्यान ज्यावेळी मला कळलं त्यावेळेला मी प्रयत्न करत होतो, ह्याच्यावरती उपचार कुठून मिळतील, कशा प्रकारे आपण उपचार करू शकू. म्हणून मी अक्षरशः पिंजून काढायला सुरुवात केली. आयुर्वेद असो किंवा आणखीन कुठल्या तरी मार्गाने आपले वडील वाचले पाहिजेत. मित्रांनो, त्या दरम्यान हे सर्व प्रकरण घडत होतं. मग आम्ही बाहेर आलो, फाईल घेतली, बाहेर आलो. तर त्यांना तहान लागली होती म्हणून आम्ही लिंबूचं सरबत घ्यायला गेलो. त्या रेडिएशनमुळे त्यांची आतून जळजळ झाली होती. ते प्यायला गेलेत तर त्यांना ते जळजळायला लागलं, ते लिंबाचा रस. मित्रांनो बघा काय अवस्था झाली ती, काय परिस्थिती येऊ शकते. आपण चुकीचे निर्णय घेतले, चुकीच्या ठिकाणी गेलो तर, आणि ह्याला कारणीभूत काय आहे हेही मला माहिती आहे. हे असं का घडलं हेही मला माहिती आहे. ते समजून घ्यायला, ते समजायला वेळ गेला फक्त. त्याच्यावरती मी एक व्हिडिओ बनवेन वेगळा. पण महत्त्वाचं गोष्ट काय तर ह्या व्यक्तीच्या, ह्या जातकाच्या आयुष्यात आलेलं हे वादळ आहे. मित्रांनो, मग आम्ही घरी आलो आणि मग निर्णय घेतला की आता बॉम्बे हॉस्पिटलला जाण्यात काय अर्थ नाही आहे. आता कुठेतरी उपचार घेणं गरजेचं आहे, दुसरं काहीतरी मार्ग शोधणं गरजेचं आहे. मग त्या दरम्यान कळलं की माझ्या चुलत्याचा सासरा आहे, त्यांनी सांगितलं होतं की वडाळ्याला इथे एक जो आयुर्वेदिक औषधं देणारे एक वैद्य आहे, त्यांच्याशी तुम्ही संपर्क साधा, त्यांच्याकडे तुम्ही जा.
ते तुम्हाला योग्य औषध उपचार देतील. मग आम्ही वडाळ्याला दुसऱ्याच दिवशीच वडाळ्याला आम्ही त्या वैद्याकडे गेलो. तो ॲड्रेस घेऊन, तो पत्ता घेऊन. त्यावेळी काय मोबाईल काय प्रश्न नव्हता. लँडलाईन फोन होते, पण तो नंबर नव्हता आमच्याकडे. फक्त ॲड्रेस मिळाला, पत्ता मिळाला. मग तो पत्ता घेऊन आम्ही याच्याकडे गेलो, वैद्याकडे गेलो. वैद्याकडे गेलो तर बघितलं, कळलं की तो वैद्य तिथे नाही आहे. म्हणजे ते बाहेरगावी गेले होते. त्यामुळे आता प्रश्न निर्माण झाला, काय करायचं. ते म्हणाले की 8-15 दिवसानंतर येणार, त्यानंतर तुम्ही या, मग आपण त्याच्यावरती ते उपचार करतील. मग आम्ही निराश होऊन तिथून निघालो. मग आता निराश होऊन निघालो तर वडील आणखीन निराश झाले होते. म्हणाले इथे एक पंढरपूर म्हणून एक मंदिर आहे विठ्ठलाचं, पंढरपूर वडाळ्यामध्ये. तर त्या विठ्ठलाच्या मंदिरात आपण जाऊया, तिथे बसूया, दर्शन घेऊया, मन शांत करूया आणि मग घरी जाऊया, असं आमचं ठरलं. मग दुपार झाली होती. मग आम्ही त्या दुपारच्या वेळेला त्या मंदिराच्या दिशेने वळलो. मंदिराकडे गेलो तर नुकतंच पुजारी त्या मंदिराचा दरवाजा बंद करत होता. दुपारची वेळ होती म्हणून. आणि अक्षरशः आमच्या तोंडावरतीच दरवाजा बंद केला असं म्हणायला हरकत नाही. तर वडील एकदम म्हणालेत, बघ, देवानी सुद्धा माझ्या तोंडावर दरवाजा बंद केला. मग मी वडिलांना थोडंसं हे केलं, सांभाळून घेण्यासाठी त्यांना हे केलं थोडंसं. अहो तसं काय, असं काय बडबडताय तुम्ही, कशाला पुजाऱ्यांनी बंद केला, देवानी कशाला बंद करेल. देव जळी थळी काष्टी पाषाणी आहे ना. आपण इथे पायऱ्यांवर बसूया, थोडा 1-2 तासामध्ये परत हे उघडतील मंदिर, मग दर्शन घेऊन जाऊ आपण सावकाश, काय घरी जायची काही नाही आपल्याला. असं म्हणून आम्ही त्या पायऱ्यांवरती बसलो. पायऱ्यांवरती बसल्यानंतर मग आमची चर्चा सुरू झाली, गप्पा सुरू झाल्या. आणि माझ्या पूर्ण आयुष्यात मी तेवढी माझ्या वडिलांबरोबर चर्चा केली नसेल तेवढी चर्चा मी तिथे बसून केली. आम्ही त्यांनी समजून ते असं चुकलेत की आता काय माझं काय ठीक नाही आहे, आता मी काय माझा काय भरोसा नाही, असा त्यांच्या मनात तो एक ग्रह निर्माण झाला होता. आणि त्या हिशोबाने ते मग मला सांगायला लागले आणि बरीचशी चर्चा झाली. त्या चर्चेच्या दरम्यान ते एक शब्द उच्चारले. आम्ही मालवणीमध्ये बोलत होतो त्यावेळेला. कधी अशी वेळ आला, प्रसंग आला की आम्ही बोलायचो मालवणी. तर मालवणीमध्ये आम्ही बोलत होतो. तर ते म्हणालेत, राजू माका जगाचा रे. म्हणजे त्या अगोदर त्यांचं जे बोलणं चालू होतं, ते बोलणं काय चालू होतं, जे काय सांगत होते दिवस रात्र, की मी काय जगू शकणार नाही, माझं काय ठीक नाही आहे, मी चाललो, तुम्ही मजा करा, तुमची माझ्यानंतर अगदी मजाच आहे, मी तुम्हाला रोखणार नाही, टोकणार नाही, बोलणार नाही, अशी त्यांची ती भाषा होती. पण त्या दिवशी त्या विठ्ठल मंदिराच्या पायरीवर बसून त्यांनी ते शब्द उच्चारले, राजू माका जगाचा रे. ते शब्द अजूनही माझ्या कानात घोंगावत आहेत मित्रांनो. पण वेळ निघून गेली होती. मी प्रयत्न केले, त्याच्यानंतर अगदी कसोसीने प्रयत्न केले, सर्वस्वी पणाला लावलं. त्यावेळेला मी सर्वस्वी पणाला लावलं. आता हा सगळा विषय आहे, तो मी कधीतरी बोलेन तुमच्याबरोबर. पण त्यांनी जो निर्णय घेतला त्यावेळी जे काय त्यांनी जी गोष्ट लपवून ठेवली त्या परिस्थितीमध्ये, त्यामुळे ज्या काय घटना घडत गेल्या आणि हातातली परिस्थिती निघून गेली. मी त्यांना म्हणायचो त्यावेळी ते म्हणायचे, आता मी चाललो, मी मरणार, तुम्ही मजा करा. मी त्यांना सांगायचो की ज्यावेळी वेळ येईल ना तुमची, त्यावेळी तुम्ही म्हणाल मला जगायचं आहे म्हणून. हे शब्द मी त्यांना मी उच्चारले होते. तुम्ही आज म्हणताय मला मरायचं आहे, मी चाललो, मला असं रडत खडत जगायचं नाही आहे, हे रडत खडत मला आयुष्य नको आहे. पण ज्यावेळी ती वेळ तुमच्यासमोर येईल, ती परिस्थिती हाताबाहेर जाईल, त्यावेळी तुम्ही म्हणाल मला जगायचं आहे म्हणून.
आणि तीच नक्की गोष्ट त्यावेळी घडली. तेच वाक्य त्यांच्या मुखातून निघाले. मित्रांनो, पण ती वेळ निघून गेली होती, ती परिस्थिती हातातून निघून गेली होती, काळ वेळ परिस्थिती हातातून निघून गेली होती. मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहताय? कुठल्या गावातून, कुठल्या शहरातून, गल्लीतून की दिल्लीतून? तुम्ही कुठल्या राशीचे जातक आहात? कुंभ राशीचे जातक असाल तर त्याप्रमाणे आपली नोंद करावी. तुमच्याकडे एखादी गोष्ट असेल तर ती तुम्ही मला पाठवावी ईमेल ID च्या मार्फत किंवा व्हॉट्सअपवरती. मी नक्कीच त्याचं समाविष्ट करेन माझ्या शृंखलेमध्ये. माझा ईमेल ID, माझा व्हॉट्सअप नंबर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेला आहे. तुम्हाला मला ज्योतिष शास्त्राच्या संदर्भात काय प्रश्न असतील तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता. माझ्या व्हॉट्सअप नंबरवरून किंवा माझ्या फोन नंबरवरून मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेलं आहे. मित्रांनो, तुमच्या लक्षात आलंच असेल, हे जे काय आहे, हा जो विषय मी तुमच्यासमोर मांडला आहे, ही जी वेळ आली ह्या जातकावरती, कारण ते विचलित झालेत, ते संभ्रमित झालेत, त्यांची दिशाभूल झाली आणि या सर्व गोष्टीमुळे त्यांनी चुकीचा निर्णय घेतला, चुकीच्या मार्गाने गेला, चुकीच्या प्रकारे त्यांनी औषधोपचार केलेत, चुकीच्या लोकांच्या ते हातात पडलेत. म्हणजे जे वैद्यकीय उपचार झाले ते चुकीच्या प्रकारे झाले. आणि हेच महत्त्वाची गोष्ट आहे की आपल्या आयुष्यात काय अडचणी आहेत त्या काळामध्ये ज्योतिषशास्त्राप्रमाणे त्यांच्या आयुष्यात ती ग्रहस्थिती होती. ते भरकटणार, कुठेतरी चुकणार, कुठेतरी चुकीचे निर्णय घेणार, ही त्या काळात ती परिस्थिती निर्माण झाली होती. पण ते समजायला मला उशीर झालं, कारण त्या वेळेला जेवढा अभ्यास आहे मला ह्या ज्योतिषशास्त्राचा, तेवढा अभ्यास त्यावेळी नव्हता माझ्याकडे, तेवढं नॉलेज नव्हतं. त्यामुळे मला समजायला उशीर गेला. ही जर गोष्ट मी त्यावेळी समजू शकलो असतो तर कदाचित मी त्यांना आगाह करू शकलो असतो, सावध करू शकलो असतो. मित्रांनो, लक्षात आलं का? कारण ग्रहस्थितीमध्ये माणूस कुठे भरकटतो, कुठे चुकतो, कुठे चुकीचे निर्णय घेतो ते सांगता येत नाही. आणि ती ग्रहस्थिती त्यांची त्यावेळेला होती तशी, आणि त्या ग्रहस्थितीमध्ये त्यांनी घेतलेले हे निर्णय होते आणि त्यांच्या त्या जीवाशी ते खेळलेत, त्यांच्या आयुष्याशी ते खेळलेत. कारण योग्य निर्णय ते घेऊ शकले नाहीत आणि योग्य निर्णय घ्यायची वेळ आली त्यावेळी ती वेळ त्यांच्या हातातून निघून गेली होती. मित्रांनो, लक्षात आलं का? हे जे मी तळमळीने सांगतोय त्याला कारणच ते आहे. आपलं भविष्य आपल्या हातात आहे. आजचं वर्तमान तेच उद्याचं भविष्य. पण ते समजून घ्यायचं असेल, भविष्य घडवायचं असेल, आपला उद्धार करायचा असेल, आपला उत्कर्ष करायचा असेल, तर आपल्या आयुष्यात ज्या काय अडचणी येणार आहेत, जे काय बॅरिकेड येणार आहेत, ते समजून घेणं गरजेचं आहे. आणि ते समजून कसं घेऊ शकतो? ज्यावेळी आपल्याला वाटतं की आपल्या आयुष्यात काहीतरी गडबड होते, आपण जे काय उद्दिष्ट आहेत, उद्देश आहेत ते साध्य करण्याचा प्रयत्न करतोय, त्यावेळी अडचणी येत आहेत. त्यावेळी तुम्ही सावध व्हायचं की नक्की तुमच्या आयुष्यात काहीतरी ग्रहांची स्थिती निर्माण झाली आहे, ग्रहांचे जे काय तुमच्या मनावरती परिणाम होत आहेत आणि तुम्ही चुकीचे निर्णय घेत आहेत, आणि त्या चुकीच्या निर्णयामुळे तुमचं आयुष्य उद्ध्वस्त होते. मग सावध होऊन ते काय आहे ते पडताळणं गरजेचं आहे. आणि जर तुमच्या लक्षात आलं नाही तर शांत बसणे गरजेचं आहे. पुढे न जाता शांत बसून श्रद्धा आणि सबर ठेवण्याची गरजेचं आहे. वेट अँड वॉच. मित्रांनो, लक्षात आलं का? सनातनी वास्तव या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, माझे विचार पडसे लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. तुर्तास इतकंच. भारत माता की जय. वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र, जय सनातन.